आणि साच म्हणजे काय? खरे. आणि खरे म्हणजे काय? सत्य. काय गोल गोल फिरवतोय तुकोबरा आहे आम्हाला तुम्ही. अहो सत्य म्हणजे साच, साच म्हणजे खरे, खरे म्हणजे सत्य. सांगायचं काय? तुकोबरा मराठी भाषेचा अलौकिक सौंदर्य तुमच्या पुढे मांडलेलं आहे. हे तिघांचा अर्थ एक जरी असला तरी तिन्ही शब्द वापरण्याचा प्रघात मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे. सत्य कधी वापरावं, साच कधी वापरावं, खरं कधी वापरावं. देशाचा भाग असेल तर सत्याचा वापर असतो, काळाचा भाग असेल तर साचपणाचा भाग असतो, आणि वस्तूचा विषय असेल तेव्हा खरेपणाचा भाग असतो. उदाहरणार्थ एखादी गोष्ट एखाद्या देशात आहे याचा अर्थ ती दुसऱ्या देशात नाही एवढं सत्य आहे. एक गोष्ट एका देशात आहे याचा अर्थ ती दुसऱ्या जागेवर नाही. उदाहरणार्थ आग्र्याला ताजमहल आहे, कंडारीत असेल तर अमेरिकेत आहे का? एका देशात आहे त्यावेळेला तो दुसऱ्या ठिकाणी नसेल. अहो कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नाही. मर्यादा आहे, त्याला मर्यादा आहे. एका देशात ते सत्य आहे, दुसऱ्या देशात ते सत्य असेलच असं नाही. दोन, एखादा व्यक्ती एखाद्या काळाकरता एखाद्या पदावर असेल, तो काळ गेला ते पद गेलं. 5 वर्षाचा काळ आहे सरपंच पदाचा, पुढच्या पंचवार्षिकला तो असेलच याचा भरोसा नाही. त्या काळामध्ये तो साच आहे, काळानंतर साचपणा गेला त्याचा. आणि 3, एखादी वस्तू ही वस्तूपुरती मर्यादित आहे, दुसरी वस्तू तिची जागा घेऊ शकत नाही, म्हणून तीच वस्तू खरी आहे. उदाहरणार्थ घरी पाहुणे आल्यानंतर पाणी द्यायला बादली वापरतात का ग्लास वापरतात? बादलीला देऊन काय बरं पाणी? कारण बादली कुठे वापरायची असते? पुरा ढोरांना पाणी पाजायला. आणि ग्लास कुठे वापरायचा असतो? पाहुण्यांना. उलट करून पहा बरोबर. आणि ती वस्तू त्या वस्तूपुरती मर्यादित आहे. खरेपणा हा त्या वस्तूपुरतीच आहे. लोकांनी मग त्याच्यावर आधारित नाना प्रकारच्या खोट्या वस्तू बाजारात आणायला सुरुवात केली, पण खरी वस्तू ती खरी तीच आहे. ग्लास म्हटला तर ग्लासच आहे, बादली नाही ठेवता येणार त्या ठिकाणी, ग्लासच खरा आहे. इकडे बादलीच खरी आहे. ह्या मर्यादा आहे, देशाला म्हणा, काळाला म्हणा, वस्तूला म्हणा. पण देवाच्या बाबतीत तसं नाही. प्रापंचिक वस्तू एका देशात आहे, दुसऱ्या देशात नाही. इथं सत्य आहे, तिथं असेल हे सत्य नाही, पण भगवंताचं नाव कुठेही आहेच. पंढरपुरात देवाच्या नावाचा घोष आहे. या क्षणाला आनंदित आहे, या क्षणाला देवत आहे, या क्षणाला कंडारत आहे. जगाच्या किती ठिकाणी या क्षणाला भगवंताच्या नावाचा घोष होत असेल. आणि तिथं तिथं ते नाम अवतार, तो नाम महाराज, त्यांचं फळ त्या नाम घेणाऱ्याला प्राप्त होत आहे. मुखी नाम हाती, मग तो पंढरपुरात आहे, कंडारीत पण आहे. त्या क्षणाला देशाची मर्यादा आहे. देश नियमस्तथा, काल नियमस्तथा. देशातील काळाची मर्यादा नाही. नाम त्रिकाला बाधित आहे, कालही होतं, आजही आहे, पुढेही आहे. अगदी एवढी जड भाषा वापरण्यापेक्षा अगदी तुमच्या माहितीचं सांगतो मी. तुम्हाला ते माहिती आहे, उत्तर द्यायला घाबरू नका. रामायण कोणी लिहिलं? महर्षी वाल्मिकांनी लिहिलं. रामायणामध्ये राम शब्द आहे की नाही? बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे, फक्त एवढंच सांगा, राम यायच्या अगोदर लिहिलं का राम येऊन गेल्यानंतर लिहिलं? राम यायच्या आधी लिहिलं. काय लिहिलं? रामायण. आणि त्या रामायणामध्ये काय नाव आहे? राम. मग मला सांगा, राम आधी का रामाचं नाम आधी? नाम आधी. और राम यायच्या अगोदर नाम आलं, मग राम आलं. आणि काय गंमत आहे, रामाचा आकार गेला शरीर नदीमध्ये, पण नाव मात्र शिल्लक राहिलं. नाव कालही होतं, नाव आजही आहे, आणि नाव उद्याही राहणार आहे. साच. त्याला काळाची मर्यादा नाही. आणि नाम खरं